वाढते शहरीकरण व नागरीकरण यामुळे शहरातील लोकसंख्या व वाहनांच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे। वाहनांची वर्दळ व अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण व अपघाती मृत्यूचे प्रमाण हे देखील वाढलेले आहे। हे नियंत्रित आणण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासन कार्यरत आहे, परंतु वाहतूक नियंत्रणाच्या नियमांचे व आदेशाचे पालन होत नसल्याने शहरात अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण यात घट होताना दिसत नाही। बेजबाबदार अनियंत्रित माल वाहतुकीमुळे 6 वर्षीय साक्षी कलबुर्गी दगावली। याला कारणीभूत कोण? शहरांतर्गत जड वाहतूक पूर्णपणे बंद करून शांती चौक ते गुरु नानक चौक या मार्गाला पर्यायी मार्ग द्यावे। या मार्गावर एक्सप्रेस हायवे प्रमाणे गतिरोधक बसवावे। बंद असलेले सिग्नल तात्काळ चालू करावे। वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वाहनांच्या वेगाची तपासणी व्हावी। यासाठी संबंधित राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून शहरातील अपघात व अपघाती मृत्यूवर आळा घालावा व नागरिकांना संरक्षण द्यावे। असे न झाल्यास 1 महिन्यानंतर नागरिकांच्या पुढाकाराने अनियंत्रित जड वाहतूक व माल वाहतुकीच्या विरोधात आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिला। सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना शिष्टमंडळाद्वारे भेटून निवेदन देण्यात आले। या शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट एम एस शेख, कॉम्रेड नसीमा शेख, कॉम्रेड शिवंताताई देशमुख, कॉम्रेड सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम, कॉम्रेड विल्यम ससाणे आदींचा समावेश होता। सदर निवेदनात अशी मागणी केली, मयत साक्षी कलबुर्गी हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, त्याची सखोल चौकशी व तपासणी करून संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी व शासनाकडून मयताच्या कुटुंबियास 25 लाख रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी। सुद्धा शेड्यूल बंद आहे। आता तत्कालीन आयुक्त माने साहेबांनी 22/1/2023 ला GR काढलं आणि त्यांनी सांगितलं सकाळी 6 पासून रात्री 9 पर्यंत जड वाहतूक आणि माल वाहतूक हे दोन्ही रस्त्यावर बंद असतील। आणि या दोन्ही रस्त्यावर या वर्षामध्ये जवळजवळ 6 ॲक्सिडेंटमध्ये माणसं मेले, त्यात 4 शाळेचे विद्यार्थी आहेत आणि दर वर्षाला अपघाताची मालिका झालेली आहे। ती रस्ता नसून एक मृत्यूचा रस्ता तयार झालेला आहे। तरी सकाळी आम्ही पोलीस कमिशनरला भेटलो, आता कलेक्टरला भेटलो, परवा दिवशी आपल्या महापालिकेच्या आयुक्तांना भेटलो। जर 1 महिन्याच्या आत या अपघातासंबंधी सरकारने उपाययोजना केली नाही, प्रशासनाने उपाययोजना केली नाही, तर प्रचंड आंदोलन आम्ही उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे। इतकंच नाही, ज्या पद्धतीनं विजापूरचा रस्ता तुम्ही बाहेरनं घेऊन गेलात त्यामुळे बरेचसे अपघात आज गावाच्या बाहेरनं गेलेले, परस्पर विजापूरला जातात गाड्या, त्या मार्गे बंगलोरला जातात, तर हैदराबाद विजापूर होणं अत्यंत गरजेचं असताना त्यासंबंधी अजून सरकारचे डोळे उघडलेले नाही आहे। आम्ही महिनाभर सरकारला मुदत देत आहे। याच्यामध्ये ताबडतोबीनं सिग्नलची दुरुस्ती, रस्त्यावर तुम्ही स्पीड ब्रेकर 1 न बसवता सलग 7-8 स्पीड ब्रेकर बसवा, त्याच्यावर मर्यादा येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जड वाहनं माल वाहतूक करणार त्या रस्त्यावरून बंदी घाला अशी आमची मागणी आहे। प्रशासन विचार करतो असं म्हणलेलं, महिनाभर वाढ बघतो, नाही झालं तरी आंदोलन